लेट का होईना पण शहाणपण आलंय मला। तुमच्यासारखा आईच्या तालावर नाचणारा नवरा नकोय मला। तुमचा आणि माझा आता काहीच संबंध नाहीये। मला माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगू द्या। माझा मुलगा आणि मी तुमच्या शिवाय सुखी आहोत। त्यामुळे प्लीज तुम्ही तिथे पुन्हा तमाशा करायला येऊ नका। माझी नोकरी जाईल तुमच्या अशा तमाशामुळे। मी हात जोडते तुमच्या समोर, मला माझं आयुष्य जगू द्या। काय केलं होतं मी? काय चुकीचं बोलले होते? मला वहिनींची काळजी वाटत होती हो। मला बघवत नव्हती त्यांची ही अवस्था। त्यांना जर सत्य सांगितलं नसतं ना तर त्या वेड्या झाल्या असत्या। म्हणून माझं इतकंच म्हणणं होतं की आपण त्यांना सत्याची जाणीव करून देऊयात, पण नाही, कुणाला माझं काही ऐकायचंच नव्हतं। सगळ्यात मोठा नकार तुमच्या आईंचाच होता। नको नको ते बोलल्या मला। मी बहिणींवर एवढं प्रेम केलं, त्यांची इतकी काळजी घेतली, पण जेव्हा बहिणींचं बाळ दगावलं तेव्हा त्यांनी मला जबाबदार ठरवलं। काय केलं तुम्ही? फक्त पुतळ्यासारखे उभे राहिलात। तुमची आई चुकीची आहे हे माहीत असताना सुद्धा तुम्ही फक्त ऐकत राहिलात। स्वतःच्या बायकोवर एवढा मोठा आरोप असताना तुम्ही काहीच बोलला नाही सारंग। आणि जेव्हा मी माझी बाजू मांडत होते तेव्हा तुम्ही माझ्यावर हात उगारलात। स्वतःच्या बायकोवर हात उगारलात। माझी बाजू घेण्याऐवजी तुम्ही तुमच्या आईची चुकीची बाजू घेतलीत। का सारंग? का हा अन्याय माझ्यावर? सावली, चुकलं माझं, खरंच मला माफ कर प्लीज। मला सारंग दादा, अरे काय झालं? समोर बघ कोण आहे? तुम्ही आता काहीही बोला आणि कितीही समजावण्याचा प्रयत्न करा, पण मी तुमचं काहीच ऐकणार नाहीये। क्षमा, अगं क्षमा थांब ना। सर तुम्ही तरी काहीतरी बोला ना। हे बघा, त्यांची जखम खूप जुनी आहे, ती बरी व्हायला थोडा तरी वेळ लागेलच ना। आणि हे बघा, आता जर तुम्ही त्यांच्या मागे गेलात ना तर त्या तुमच्याशी कधीच बोलणार नाही। आपण पुन्हा भेटू ना त्यांना आणि बोलू त्यांच्याशी। चला आता निघूया। चला सारंग सर। दादा काय झालंय? ठीक आहे ना?